रूमला बसून जीव अगदी वैतागला होता. म्हणलं आज काहीतरी तुपानं करूया. मग निघालो खडकवासला धरण बघायला. पण बसमध्ये बसल्यावर काय आलं, आपल्यासारखंच अर्ध पुणं तुपानी करायला बाहेर पडलंय. रस्त्यावर एवढं ट्रॅफिक की बस काही इंचभर पण पुढं सरकायचं नाव घेईना. म्हणलं बस झाला आता, आपणच उतरून चालत ट्रॅफिकमधून वाट काढूया. कसं बसं ह्या गाड्यांच्या जंगलातून वाट काढत धरणाजवळ पोचलो. तिथं पोचलो आणि मगाचपासून ट्रॅफिकचा आलेला सगळा शीन एका दमात गायब. समोरचा नजारा पाहून जीवच खुश झाला. मग फोटो, व्हिडिओ, रील सगळं फुल ऑन. एवढ्यात आमच्या पोटातले कावळे कावकाव करायला लागले. म्हणलं चला मॅगी खाऊयात. पण मॅगीचा भाव ऐकून पोटातल्या कावळ्यांच्या यकृतात हार्ट अटॅक येतोय का काय असं वाटलं. 10 रुपयांची मॅगी थेट 70ला. आईच्या गावात म्हणलं काय खरं नाही. इथं तर हवेला पण दर आलाय. शेवटी भूक मोठी म्हणून पेटपूजा केली. मग थोडा नाईट व्ह्यू, थंडगार वारा, सगळ्याचा मनसोक्त आनंद घेतला. पावसात भिजत अजून थोडे व्हिडिओ मारले आणि परतीची वाट धरली. कारण एक गोष्ट पक्की माहिती आहे, फिरायला किती बी जा पण दुसऱ्या दिवशी ऑफिसला हजेरीही लावायचीच आहे. कारण सुट्टी नावाची वस्तू आपल्या नशिबात नाही.